उभे विटेवरे करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया सुंदर ते दान उभे विटेवरे करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पिता तुळसी हार निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे आवडे निरंतर हे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभ मनी विराजित कौस्तुभानी विराज तुळसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर येची धाम आवडे निरंतर येची धाम हे तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेचे दान येची धाम आवडी निरंतर हेचे दान येची धाम नॉर्मल इको द्यायला हॅलो हॅलो तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे माझे हेचे सर्व सुख हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा हाते पीतांबर तुळसी हार गळा पीतांबर आवड निरांतर हेचे ध्यान आवडे निरांतर हेचे ध्यान तुळसी हार गळा हाते पीतांबर पितांबर तुळसी हार गळा पीतांबर कसे पितांबर विठोबा रखुमाई हृदय डोबार घुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई डोबार घुमाई अरे श्री राधे मॉनिटरला थोडंसं असं करायचं हॅलो इकडे फिरवा अंदर हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम राम रूप बहत लोचनी रूप बहत लोचनी रूप बहत लोचनी रूप बहत लोचनी सुख झाले हो साजनी माधव भरवा माधव भरवा भरवा तोहा विठ्ठल विठ्ठल भरवा हरि सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल तोहा विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल भरवा भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आधार बाबा रखुमा देवीवर बाबा रखुमा देवीवर बाबा रखुमा देवीवर तोहा विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल भरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय आपुलिया हिता जो असे जागता बोलिया येता तो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता बोलिया येता तो असे जागता धन्यवाद पिता तयाचे माता पिता दयाचे माता पिता दयाचे मुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र
हरी वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा हरी वाटे देवा हरी वाटे देवा तुगावणे मज घडो त्यांची सेवा तुगावणे मज घडो त्यांची सेवा हरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र सात्विक कुळी कन्या होती जे कुळी कन्या हरी वाटे देवा हरी वाटे देवा हरी वाटे देवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे आपुली आई ता जो असे जागता 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 हे आपुली आई ता जो असे जागता 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 धन्य माता पिता धन्य माता पिता दया दिया कुळी कन्या होती जे सात्विक धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरी वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तया वाट देवा वाट देवा दयाचा हरिक दयाचा हरिक
हरी हरी विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी हे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 हरी हरी विठ्ठल 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 वाजवा टाळ टाळ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी किंवा परी माझ्या दैवा पार नाही विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथमनामान पाण्डुरङ्गाकारो प्रथमनामान पाण्डुरङ्गाकारो प्रथमनामान पाण्डुरङ्गाकारो प्रथमनामान हे दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया हो दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया हे त्यांच्या कृपा कथेचा विस्तारो बाबाजीचा गुरु बाबाजीचा गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलांकं तेजोधिका मोदी वक्रम खलानिशवादा पणोधारी दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा तुझा
चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या या वार मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या राधा मेरे स्वामिनी में राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास मुक्ति कहे गोपाल सो मेरी मुक्ति बताओ ब्रज रज लगाओ मस्तक पर मेरी मुक्ति मुक्त हो जाए विठल आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझा घोडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आणि प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता घेतलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासे की ज्यांच्या नामाने काळ सुद्धा थराथर कापायचा तुकाराम नाम घेता कापे यम असे असणारे जगद्गुरु देहू निवासी तुकोबारा यांचा उत्कृष्ट असं सर्वांच्या पाठातील 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता घेतला आहे विठ्ठल अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा गरजेचं समजते आज काय आहे किंवा गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी काय चालू आहे सर्वांना ज्ञात आहे सर्वांना माहीत आहे परंतु कीर्तनकाराचं वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगण्याचं काम करते या ठिकाणी बघा सुंदर असं थाटामाटात असलेली हे श्री क्षेत्र भारच ते श्री क्षेत्र शेगाव या ठिकाणी ही दिंडी सोहळा चालू आहे खरं तर इथं आल्यानंतर बघितल्यानंतर हा कोणत्याच अँगलने दिंडी सोहळा वाटत नाही असं वाटते खूप मोठा भव्य देव सप्ताह इथे आहे कारण एखाद्या सप्त्याला सुद्धा एवढी पब्लिक राहत नाही एखाद्या सप्त्याला सुद्धा त्या ठिकाणी एवढं डेकोरेशन राहत नाही श्रीमद भागवताच्या 6व्या अध्यायामध्ये महात्म्याच्या 6व्या अध्यायात सांगितलंय कथेचे किंवा कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रमाचे कसा असावा हे नियम सांगितले त्या अध्यायामध्ये तर त्या अध्यायामध्ये असं सांगितले 6व्या अध्यायामध्ये की ज्याप्रमाणे आपण एखाद्या लाडक्या पोरीचं लग्न जितकं थाटामाटात करतो तितका थाटामाटात सप्ताह करा ज्याप्रमाणे आपण एखाद्या लाडक्या मुलीच्या लग्नाकरता जितके पाहुणे रवळे आपण आधी 8 दिवस आधी 15 दिवस आधी बोलवतो तितके सप्ताह करता बोलू हा मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे का हा एका मोठा सुंदर असा भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी वाटतोय आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्याकडे बघून तर मला वाटते तुम्ही बिलकुल थकलेले नाहीये बरोबर ना इथून आला थोडासा मला येताना झेंडूबाम थोडासा वास आला इकडून झेंडूबाम परत त्या आयडेक्स इकडनं येतात लावलं का नाही खरं खरं सांगायचं इकडच्या कोपऱ्यात हां बरं मला वास नाकले भारी माझं असं या ठिकाणी पण मला तुमच्याकडे बघून एवढं खुश बघतलं ना मला खरंच असं वाटलं आज मस्तपैकी 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं चालन का चालन ना मागच्या चालन का टेकून बसलेल्या चालन ना हां धुणाऱ्या बाहेर त्या म्हणून 12 काही 1 वाजेपर्यंत चालू द्या कारण पाहिलं ना मी काही कपडे धुवायला पण गेलेत बाहेर मला कळत नाही बाया थकत कस काय नाही एवढं चालतात पण तरी कपडे धुवायला नंबर लागते माणसाचे कधी पाहिले की कपडे धुवायला नंबर त्यांना असं वाटतं कधी ठेप्यावर बसतो कधी जेवायला बसतो कधी झोपतो बरोबर की नाही पण बाई स्त्री शक्ती कधी थकत नाही काय म्हणले ते असं आहे का पण या ठिकाणी ऐका यांच्यापैकी ज्याच्या बायका सोबत असेल ते हसलेत ना तुम्हाला यांच्यापैकी ज्यांच्या बायका तुमच्या सोबत असेल म्हणजे तुमच्या सगळ्यांसोबत असेल
त्यांनी एकीने उद्या आणि परवा कोणाचेच कपडे धुवायचे नाही, कोणाचेच नाही. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते, कर्मवीर अण्णांचं एक वाक्य आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमची ब्रीद. तसं आपण आता वापरायचं, स्वावलंबी कपडे धुणं. हां, समजलं का तुम्हाला? आपल्या आपल्या हाताने कपडे धुवायचे आणि आपल्या आपल्या हाताने सरकायचं. असं मी तुम्हाला सांगत होते की इतकं सुंदर थाटामाटात त्या ठिकाणी वातावरण आहे, खूप आनंद वाटला. आणि आनंदाची गोष्ट आहे, इतकी पब्लिक जर या ठिकाणी एवढ्या उन्हात चालत असेल तर खरंच भगवंताचे तुमच्यावर आशीर्वाद आहे, आनंदाची गोष्ट आहे. असो, या ठिकाणी सुंदर प्रकारे आयोजन नियोजन केलं आणि सर्व गावकरी मंडळींनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं. मला वाटतं भारजमध्ये माझं एक कीर्तन झालेलं आहे. हां, म्हणून मला सर्वांनी आल्या आल्या ओळखलं. मी जरी चेहऱ्यानेशी ओळखलं असेल पण नावानेशी मला सगळ्यांनी ओळखलं, म्हणून त्या ठिकाणी सर्वांचे आभार. आणि या ठिकाणी असंच कार्य, आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगू का, आल्या आल्या मला या ठिकाणी कळलं मंडपाचे कलर तुमच्या साड्यांचे लोकांचे कलर एकच झाले, तो मॅचिंग मॅचिंग आहे सगळेजण. तुम्ही ठरवून आलेत का? ठरवून घेतलं का? अचानक झाला? आनंदाची गोष्ट आहे. खरंच खूप भारी छान वातावरणामध्ये तुम्ही आपण आज सर्वजण या ठिकाणी आलात, म्हणून सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि एक सांगते तुम्हाला, सामान्य जीव जो असतो, सामान्य जीव किंवा सामान्य महिला असेल, सामान्य पुरुष असेल, एकच विचार करू शकतो. जर आता आपल्याला 2-4 दिवस फिरायला जायचं म्हटलं, एखाद्या महिलाला वाटलं की आता मात्र कामातून कंटाळा आलाय, वर्षभर काम करते, पण 2-4 दिवस मात्र मला आता त्या ठिकाणी कुठं जावं, फिरायला जावं, थोडंसं मन मोकळं करायला जावं, थोडंसं आराम करायला जावं, तर सामान्य जीवाच्या मनामध्ये येईन जावं, मुंबई जावं, गोवा जावं, फिरायला कुठेतरी औरंगाबादला जावं, शिर्डीला जावं, किंवा कुठल्या तरी त्या ठिकाणी आपल्या बसनी, आपल्या गाडीने, आपल्या ट्रॅव्हल्सने त्या ठिकाणी फिरायला जावं. पण भगवंताची ज्याच्यावर कृपा आहे त्याच्याच मनात येऊ शकतं की आपल्या कामातून 4 दिवस थोडंसं मोकळं व्हावं आणि दिंडी करता जावं. म्हणून ज्यावेळेस देवाच्या मनात येतं, आपण देवाकडे जातो याच्यात नवल नाहीये, पण देवाने आपल्याला बोलवलं याच्यात नवल आहे. आणि आपण सर्वांना या ठिकाणी एवढ्या उन्हात अनात आणि एवढ्या कामाच्या गडबडीत आपण सर्वजण चाललात, म्हणून भगवंताचे खरं तुमच्यावर त्या ठिकाणी लक्ष आहे आणि खरं तुमची त्या ठिकाणी पायी वारी सुंदर अशी चालू आहे. असो, या ठिकाणी तुम्हा सर्वांनी मला बोलवलं म्हणून प्रत्येक धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल प्रस्तुत अभंगाचा तर त्या ठिकाणी धावता अर्थ जर बघितला तर धावता अर्थ तुकोबरा या ठिकाणी सांगताय, जो आपल्या हिताविषयी जागा आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आतापर्यंत खूप सर्वांच्या मागे धावपळ आहे का, कुणी असा एक रिकाम टेकडा आहे म्हणून आता सुद्धा या ठिकाणी वारीमध्ये आलात, दिंडीमध्ये आलात, पण घरातले फोन चालू असेल, मोटर चालू केली का, मोटर बंद केली का, बाया भेटल्या का, बरोबर की नाही? एवढं माणसांचं पुरुष मंडळ बरोबर आहे का चुकीचं आहे? कोणीच रिकामं नाहीये, प्रत्येक जण त्या ठिकाणी या धावपळीच्या जीवनामध्ये आहे, या कलियुगामध्ये आहे. पण तुकोबार या ठिकाणी सांगतात, या कलियुगामध्ये, या धावपळीच्या जीवनामध्ये जो व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आई वडिलांना तुकोबार धन्यता देतात. मग अशा आई वडिलांना धन्यता देतात याच्यात नवल नाही सांगत, तर असा जो व्यक्ती असेल, जो चांगल्या कुळात जन्माला आले असेल, या ठिकाणी जो हिताच्या ठिकाणी जागा असेल, तर काय करतात, कुळी कन्या पुत्र जे सात्विक, जो पुत्र सात्विक आहे, जी मुलगी सात्विक आहे, जो मुलगा सात्विक आहे, तयाचा हरिक वाटे देवा, त्याचा हरिक देवाला वाटतो, यात नवल आहे. मग हा हरिक वाटण्याकरिता काय करावं लागतं, तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन भगवान परमात्म्याचं, त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं करावं लागतंय. आणि शेवटी तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. जर असं कोणीतरी असेल तर तुकाराम महाराज म्हणताय का त्याची सेवा मला घडो. विठ्ठल ते माईकचं पण म्हणे लवकर लवकर आवर, भुका लागलेत. असं बघा, आपण सर्वजण ऐकतोय की अभंग फार सोपा आहे. आपुलिया म्हणजे आपलं, दुसरा शब्द हिता, आपुलिया हिता, जो असे जागता. तुकोबरायांना असं काहीही म्हणता आलं असतं की आपुलिया हिता, कोणी असं जागता असं म्हणता आलं असतं, पण असं म्हटले का ते नाही. जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हित काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे. हित म्हणजे हित म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला जाणून घ्यायचे. अभंग सोपा आहे, अभंग प्रत्येकाच्या पाठातील आहे, पण हिताच्या ठिकाणी जागा राहायचं म्हणजे हित म्हणजे नेमकं काय. तर कोणी कशात हित मानतं, तर कोण कशात हित मानतं. आता कुणाला असं वाटलं असेल,
आपण ह्यावेळेस सरपंच झालो, पुढच्या वेळेस आमदारकीला उभं राहून आमदार झाल्यानंतर आपलं हित आहे. कुणाकुणाला असं वाटत असेल टू व्हीलर घेतली, पण ज्यावेळेस आपण फोर व्हीलर घेऊ, ज्यावेळेस चारचाकी गाडी घेऊन, त्यावेळेस आपलं हित आहे. कुणाकुणाला असं वाटेल आपला बंगला हो का ना हो, पण याचा नाही झाला पाहिजे, याच्यात आपलं हित आहे. कोणाकोणाला असं वाटेल याने फोर व्हीलर घेतली, त्याच्यात मला आनंद नाहीये, पण मी त्याच्यापेक्षा मोठी गाडी कधी घेईन, याच्यात माझं हित आहे. हिताच्या प्रत्येकाच्या परिभाषा वेगवेगळ्या आहे. हित व्हावं प्रत्येकाला वाटतं, पण हिताच्या ज्या व्याख्या आहे, हित जे आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळे. पण हे जे हित आहे, आपण जे हिताची व्याख्या करतोय, ही हिताची व्याख्या नाशिवंत आहे. हे हित कधीतरी नासणार आहे. हे हित तुमचं होणार, पण ते होण्याआधी एकतर तुम्ही तरी जाणार, नाही तर ते हित तरी नाहीसं होणार, किंवा हे हित तरी निघून जाणार. हे नाशिवंत हित आहे. पण मग मला सांगायचं असं आहे, तुम्ही हिताच्या ठिकाणी जागा राहा. मग हित नेमकं तरी काय, तर मी तुम्हाला सांगते, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एक निध किफा शुद्ध व्हावे. हित ते करावे, सुंदर सांगितलंय. कशाचं? भगवंताच्या चिंतनात हित सांगितलंय, देवाच्या नामस्मरणात हित सांगितलंय. हित कशा सांगितलंय, तर आपण ज्या भगवंताच्या नामात या ठिकाणी आलोय, किंवा ज्या करिता आपला हा देह आहे ना, त्याच्यामध्ये हा देह वापरत असताना, हा देहामध्ये राहत असताना भगवंताच्या नावात आपलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करणं, याच्यात हित सांगितलंय. पण आपण करतो का हे? नाही करत. मला सांगा, या दिंडीमध्ये फक्त भारजमधल्याच महिला आहे का आसपासच्या आहे? आसपासच्या पण आहे, बरं. पण दिंडी मात्र भारजमधून निघाली, बरोबर की नाही? मग यामध्ये निम्म्या जणी भारतच्या असेल, बरोबर, आणि निम्म्या जणी बाहेरच्या गावच्या असेल. मग या निम्म्या जणी ज्या अर्ध्या जणी आहे, किंवा अर्धे पुरुष जे आहे, एवढेच पुरुष भारतमध्ये राहतात का? एवढ्यांनाच आमंत्रण होतं का? नाही. प्रत्येकाला आमंत्रण आहे, पण मला सांगायचं एवढे, प्रत्येक जण या ठिकाणी येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक जण हिताच्या ठिकाणी जागं नाहीये. हिताच्या ठिकाणी जागा नाहीये. कारण का? तर आपण जो आहे, हा देह जो आहे, आपलं जे शरीर आहे, हे शरीर आपण संपूर्ण संसारात गुंतून टाकलंय, आणि या संसारात गेल्यानंतर आपण हिताच्या ठिकाणी जागा राहू शकत नाही, किंवा हित आपल्याला कशात आहे हे आपल्याला कळत नाही. मग हित कशात आहे, तर फक्त भगवंताच्या चिंतनात आहे. हित कशात आहे, तर फक्त साधू संतांच्या चरणामध्ये. हित कशात आहे, फक्त साधू संतांच्या संगतीमध्ये आपलं हित आहे. आणि आपण या ठिकाणी आपला जो देह आहे, हा देह फक्त कशासाठी मिळालाय, तर हिताकरिता हित जागण्याकरिता मिळालाय. आणि हित जागणं म्हणजे काय, तर भगवंताचं चिंतन आहे. मग ऐका, देवे दिला देह भजन घोमटा, तो या झाला फाटा धिकेचा. देवाने जो हा देह दिलाय, हा फक्त भजनाकरिताच दिलाय, आणि जो देह भजन करतो तो हिताच्या ठिकाणी जागा आहे. आम्ही भजन करतो का? नाही करत. आम्ही काय करतो? आम्ही या संसारात एवढं गुंतलो की या संसार सोडून आम्हाला दुसरं काहीच दिसत नाही. पण या संसारात काहीच नाहीये. या संसारात फक्त हा दुःख रूपी संसार आहे. या संसार नगरी बाजार भरला भाई, या संसार नगरी बाजार भरला भाई, या संसार नगरी बाजार भरला भाई, या संसार नगरी बाजार भरला भाई. यात सुख नाही, 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 त्यात सुख नाही, त्यात सुख नाही, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही आणि त्यातही सुख नाही. कशातच सुख नाहीये. आणि सुख जर केवढं असेल संसारात, तर फक्त जवसा एवढं सुख आहे, आणि पर्वता एवढं सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे. हो सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वताये वडे, दुःख
पर्वता एवढे तरी सुद्धा आम्हाला संसार प्रिय आहे. पण ऐका तुकोबराया सांगतात या संसारात राहा पण संसारी असावे नासुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा भजन वेळोवेळा करा. हे संसार फक्त तुम्हाला एक साधन आहे. पण ऐका तुमचा जो हा देह आहे हा फक्त भजनाकरिता आणि फक्त देवाच्या नामस्मरणाकरताच मिळाला आहे. आणि ते नामस्मरण तुम्ही करा. आणि जोपर्यंत तुम्ही नामस्मरण करत नाही तोपर्यंत तुम्ही हिताच्या ठिकाणी जागे राहत नाही. म्हणून काय करा तर तुम्हाला हिताच्या ठिकाणी जागे राहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला जागं राहावं लागेल. काय करावं लागेल. मग तुम्ही मला म्हणाल ताई आम्ही दिवसभर जागच राहतो मग याला जागं म्हणतात का. नाही. जागणं म्हणजे काय हित तर आपल्याला कळालं. काय अभंगाचा मेन पॉइंट आपल्याला कळाला की आपुलिया हिता. हित आपल्याला समजलं का हित म्हणजे काय तर आपलं चांगलं होणं आणि आपलं चांगलं म्हणजे काय तर हित. आणि हित म्हणजे काय तर का देवाचं भजन. हिताच्या ठिकाणी जागं राहणं म्हणजे देवाचं भजन करणे. आणि जागं राहणं म्हणजेच काय तर ऐका जागणं म्हणजे काय डोळे उघडे करून जागणं नाही. काही काही लोक झोपेत पण डोळे उघडे करून झोपतात मग ते जागेत का नाही. मग ऐका जागणं म्हणजे काय तर एखादा व्यक्ती जो असेल एखादा व्यक्ती एखादा पुरुष त्या ठिकाणी कितीही कष्ट करून आला कितीही दिवसभर काम करून आला आणि त्याच्या मनात येणं की आपण त्या ठिकाणी सुंदर गावात सप्ताह चालू आहे आणि आपण भजनाकरिता कीर्तनाकरिता तिथं जावं याला जागणं म्हणतात. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याला वाटणं की आता मात्र कितीही कामं आले आणि या कितीही कामात व्यस्ततेत जरी मी असले की व्यस्त जरी असले तरी सुद्धा 4-5 दिवस मला दिंडीलाच जाणं याला जागणं म्हणतात. पण ऐका याच्या उलट रात्री 2-2 वाजेपर्यंत टीव्ही पुढे मोबाईल पुढे डोळे फाडून बघणं याला जागी असून सुद्धा झोपलेलं म्हणतात. मग जागणं म्हणजे काय तर हिताच्या ठिकाणी जागणं धर्माच्या ठिकाणी जागणं. मग आपुलिया हिता जो असे जागता. मग या धावपळीच्या जीवनामध्ये जो कोणी व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागा आहे जो कोणी व्यक्ती या धर्माच्या ठिकाणी जागा आहे जो कोणी व्यक्ती भगवंताच्या चिंतनात लीन होऊन जातोय भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं हित असं मोजतंय त्याचे आईवडिलांना धन्यता तुकोबराया देतात. अभंगाचं पहिलं चरण. हिता जो असे आपुलिया हिता जो असे जागता. आपुलिया हिता जो असे जागता. आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. हे धन्य माता पिता तयाचिया. धन्य माता पिता तयाचिया. होय कन्या पुत्र होती जे सात्विक. होय कन्या पुत्र होती जे सात्विक. कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक. कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक. होती ते सात्विक. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिताचिया. ऐका जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता देतात. कोण त्याच्या आईवडिलांना धन्यता देतात. तुकोबराया सांगताय जो व्यक्ती या कलियुगामध्ये हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याच्या आईवडिलांना तुकोबराया धन्यता देतात. एकाने प्रश्न केला की तुकोबराया जो व्यक्ती या धावपळीच्या जीवनामध्ये या सगळ्या व्यस्ततेच्या जीवनामध्ये हिताच्या ठिकाणी जागा आहे मग त्याला धन्यता द्यायचं सोडून त्याच्या आईवडिलांना धन्यता का देतात. ज्याने महिनाभर काम केलं ऐका ज्याने 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत काम केलं मग त्याला पगार द्यायचं सोडून त्याच्या आईवडिलांना पगार का देतात. आता समजलं. म्हणजेच ज्याला त्या ठिकाणी ज्याला जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याला धन्यता द्यायचं सोडून त्याच्या आईवडिलांना धन्यता का देतात तर त्या ठिकाणी तुकोबराया सांगतात का जीवनामध्ये तुम्ही चांगलंही काम केलं आणि वाईटही काम केलं तर नाव मात्र आईवडिलांचं होणार आहे नाव मात्र मायबापाचंच होणार आहे. जीवनामध्ये तुम्ही खूप काहीतरी उच्च स्थानावर जा. एखादा 10वी 11वी 12वी मध्ये नंबर येऊ द्या
त्या मुलाला कोण नाही ओळखत. आणि ज्यावेळेस बॅनर फ्लेक्स त्या ठिकाणी गावात लागतात, नंबर आल्या म्हणून अभिनंदन, तर लोक त्या मुलाचं नाव नाही घेत, याचा तो मुलगा आहे. पण याच उलट एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा त्या ठिकाणी वाईट कृत्य करून गावातून निघून गेले, त्या मुलाला आणि त्या मुलीला कोणी ओळखत नाही. लोक म्हणतात याची ती मुलगी आहे किंवा हिची ती मुलगी आहे. तुम्ही वाईटही काम केलं आणि चांगलंही काम केलं तरी सुद्धा नाव कुणाचं होणार आहे? आई वडिलांचंच होणार आहे. सावता माळ्यांचं जे चरित्र जर ऐकलं तर त्या ठिकाणी नामदेवरायांनी सावता माळ्यांसाठी म्हटले, सावता सागर प्रेमाची अगर, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. का? आई वडिलांनाच धन्यता देणार आहे. मग आई वडिलांना धन्यता द्यायचं असेल तर दिल्यानंतर ते मुलं आणि ती मुली कसे असावे, त्यासाठी पहिलं आपल्यालाही त्याच्या ठिकाणी जागा राहावं लागेल. मग ही मुलगी आणि मुलगा कसा असावा तर त्या ठिकाणी सांगितलंय सात्विक पुत्र असावा आणि सात्विक पुत्री असावी. मग सात्विक पुत्र असण्याकरता आणि सात्विक मुलगी असण्याकरता काय करावं लागतं तर पहिलं हिताच्या ठिकाणी जागा राहावं लागतं. म्हणजेच काय, हा देह आपल्या ज्यासाठी मिळालाय त्या देहात ज्याच्यासाठी मिळालाय फक्त भजनाकरता हे भजन आपल्याला करावं लागेल. आणि हे भजन जर का आपण त्या ठिकाणी केलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय होईल, सात्विक पुत्र जन्माला येईल आणि सात्विक पुत्री त्या ठिकाणी जन्माला येईल. मग असे कोण आहे, असं कोणाला आदर्श त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे की पुत्र कसा असावा, पुत्री कशी असावी, मुलगा कसा असावा, मुलगी कशी असावी, तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की मुलगी पहिले सांगितली कुळी कन्या. काय कन्या कशी असावी तर जैसी मीरा आणि मुक्ताई. कशी सांगितली कन्या, मीराबाईंसारखी कन्या असावी. बघा मीराबाईंचं चरित्र जर त्या ठिकाणी बघितलं, आपण देवाकडे जातो यात नवल नाहीये. काय आपण देवाकडे जातो यात नवल नाही, देवाने आपल्याकडे यावं याच्यात नवल आहे. मग ही कन्या कशी आहे, ही मीराबाई कशी आहे तर ऐका, ज्यावेळेस स्वतःच्याच बापाने विषाचा प्याला त्या ठिकाणी पाठवला तरी सुद्धा काही घाबरली नाही. कारण ज्याच्यासाठी मी जगतीये, ज्याचं भजन मी या ठिकाणी करतीये, तोच मला वाचवायला या ठिकाणी येणार आहे. म्हणून विष का प्याला राणाजीने भेजा, पीबत मीरा नाचिरी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी. काय करेल, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. काय करेल तर त्या ठिकाणी भगवंताच्या नामात मी तुम्हाला काय करायचं करा, पण मी भगवंताच्या नावात त्या ठिकाणी नाचणार, गाणार आणि त्या भगवंताचं चिंतन करणार. बापाने त्या ठिकाणी काय करा, विषाचा प्याला पाठवला आणि विषाचा प्याला पाठवून त्यावेळेस त्या मीराबाईने मागचा पुढचा विचार न केला. कारण का तर सर्वत्र त्या ठिकाणी भगवंत भगवंत गोपाल कृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण म्हणत होते. आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक वस्तूत निर्जीव असं सजीव असं फक्त श्रीकृष्णच तिला दिसत होते. म्हणून तिला वाटलं की हे काळा वेश जरी असेल तरी काळ्या स्वरूपात माझा भगवान परमात्मा मला भेटायला आला असेल. मागचा पुढचा न विचार करता तिने ते प्राशन केलं. पण ऐका, त्या विषाचं अमृत त्या ठिकाणी झालं. पण ती मीराबाई त्या ठिकाणी सांगती, ब्रज के नंदलाला, ब्रज के नंदलाला, ब्रज के नंदलाला, श्री राधा जो के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, ब्रज के नंदलाला. मीराबाई म्हणते, मीरा पुकारे तुम्हें गिरधर गोपाला, बन गया मरूत मैं, विष का भरा प्याला, विष का भरा प्याला, को
कौन मिटाए उसे जिसे तूने दाख दिया। सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया, ब्रज के नंदलाल। मीराबाई सांगते आहे, जेव्हा तुझं नाव घेईल ना, किती मोठ्या संकटात असो, मी त्या ठिकाणी ते संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही, किंवा त्या संकटातून मला दूर केल्याशिवाय ते राहणार नाही. म्हणून ऐका, मीराबाईला वाचवण्याकरता साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. दुसरं उदाहरण जर म्हटलं तर एक 5 वर्षाची बालिका आहे. 5 वर्षाची बालिका आणि आपल्या त्या ठिकाणी शूद्र वंशात ते जन्माला आली आहे. 5 वर्षाची बालिका आणि 5 वर्षाच्या बालिकेला आपले वडील म्हणतात, बाळा आपल्याला एका ठिकाणी जायचंय, पिशवी भर, कपडे टाक. बाबा कुठं जायचंय आपल्याला? पिशवी भरायला सांगताय, कपडे भरायला सांगताय, जायचंय कुठं? बाळा, जगाचा चालक मालक ज्या ठिकाणी राहतो ना, आपली वैकुंठपुरी ज्याला म्हणतो आपण, काय म्हणतो, पंढरपूर ज्याला आपण म्हणतो, त्या पंढरपुराला जायचे असं बाबा. पण त्या पंढरपूरला राहतं कोण बाबा? सांगितलं, जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी राहतो, आपला बाप त्या ठिकाणी राहतो. असं का? ठीक आहे. त्या छोट्याशा 5 वर्षाच्या मुलीने आपली पिशवी भरली, कपडे भरले आणि त्या ठिकाणी निघाल्यानंतर बाप आणि मुलगी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणत 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 पंढरपुरापर्यंत पोहोचले. पंढरपुरापर्यंत पोहोचले, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायांचं दर्शन घेतलं. आणि आता मात्र ती वेळ आली, जे म्हणजे सावळ्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं, काळ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. आणि दोघंही त्या ठिकाणी रांगेत लागले. एका रांगेमध्ये ती मुलगी आणि तिचा बाप त्या ठिकाणी रांगेत लागले. दोघांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर मात्र बापाने दर्शन घेऊन बाहेर निघाले, पण मुलीने जे डोकं त्या ठिकाणी खाली त्या पांडुरंगाच्या मूर्तीवर ठेवलं, ते डोकं मात्र त्या ठिकाणी उचलायला तयार नाही. मुलगी सांगायला लागली, बाबा अहो तुम्ही म्हटलात ना जगाचा बाप या ठिकाणी राहतो, मग या बापाकरिता मला आता राहायचंय. कारण का, याचं इतकं सुंदर स्वरूप माझ्या मनात बसलंय, याचं स्वरूप एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर, एवढं सुंदर आहे का भगवंताचं स्वरूप काय सांगावं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. ऐका, इतकं सुंदर स्वरूप बघितलं आणि सुंदर स्वरूप बघून त्या ठिकाणी विचार केला का याचं नावच एवढं सुंदर आहे, तर हा किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. हे नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, उसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. हा इतका सुंदर सावळा विठ्ठल आहे, मग हा किती छान असेल. याची प्रतिमाच एवढी गोड आहे, याची प्रतिमा एवढी सुंदर आहे, तर हा किती चांगला असेल, हा किती छान असेल. बाबा तुम्हाला घरी जायचं तर जाऊ शकता, पण मी मात्र घरी यायला तयार नाही. त्या मुलीने त्या ठिकाणीच राहायचं ठरवलं. सांगा बरं त्या मुलीचं नाव काय? सांगा बरं, मोठ्याने सांगा. वा, जनाबाई. या जनाबाईने ठरवलं आता पंढरपूर सोडायचं नाही, आता मात्र हे भूवैकुंठ सोडायचं नाही, इथेच राहायचं. ती जनाबाई तिथेच राहायला लागली. आणि तिथंच राहत असताना भगवंताला दया आली. भगवंताने दामा शेट्टींना सांगितलं या मुलीला घरी घेऊन जा, आणि गोपालपुऱ्यामध्ये त्या ठिकाणी या मुलीला घेऊन गेले. गोपालपुऱ्यामध्ये राहायचं कशाकरता, तर फक्त भगवंताचं चिंतन, भगवंताची सेवा, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता पंढरपुरात राहिली. परंतु या जनाबाईचं झालं असं, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कामामध्ये एवढी व्यस्त एवढी व्यस्त एवढी व्यस्त की ज्या कामाकरिता तिथे राहिली ते भगवंताचं दर्शन मात्र होईना. परंतु तिने ठरवलं, या जनाबाईने ठरवलं काय करावं, तिथं मला जाता येत
नाही ना तर हरकत नाही, पण इथं बसून मी भगवंताचं चिंतन करू शकते. ठाईच बैसोनी करा एक चित्त. लोकांना वाटतं आम्हाला पंढरपूरला गेलं पाहिजे, आम्ही इकडं आळंदीला गेलं पाहिजे, आम्ही शेगावला गेलं पाहिजे. पण याच्याही उलट एका ठिकाणी सुद्धा बसून त्या ठिकाणी काय होतं, भजन करू शकतो. आणि मग त्या ठिकाणी तिने त्या जितका कामामध्ये काम काही म्हणा राम राम जेही काही काम करते त्या कामामध्ये भगवंताचं चिंतन चालू आहे, भगवंताचं नामस्मरण चालू आहे. आणि एक दिवस त्या ठिकाणी जनाबाई सुंदर अशी पहाटेच्या वेळेस दळण दळायला बसल्या आणि दळण दळत असताना सुंदर अशा ओव्या गायला सुरुवात केली. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणी, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उन्हे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उन्हे. ज्यावेळेस असं म्हटलं, इतक्या सुंदर त्या ठिकाणी ओव्या गात असताना भगवान परमात्म्याने काय करावं, पहाटेची वेळ आहे आणि या पहाटेच्या वेळी राऊळ सोडून दिलं आणि राऊळ सोडून त्या ठिकाणी जनाबाईच्या ओव्या ऐकायला आणि दळण दळू लागायला बसले. त्यावेळेस रावळामध्ये काही त्या ठिकाणी म्हातारी लोक काकडा करत होती आणि काकडा करत असताना एका बाबाचं लक्ष रावळात गेलं. अरे थांबा, काकडा बंद करा, अरे थांबा, काकडा बंद करा. का बंद करा? ज्याच्या करिता काकडा करतोय तोच रावळात नाहीये, ज्याच्या करिता आपण या ठिकाणी बसलोय तोच रावळात नसेल तर काकडा करून उपयोग नाही. रुक्मिणी साहेबांना विचारलं, पंढरीचे पांडुरंग परमात्मा इकडे आले का? नाही नाही, इकडे नाही आले. सगळेजण बॅटरी घेऊन त्या ठिकाणी आपले उजेड घेऊन लॅम्प घेऊन त्या ठिकाणी शोधायला निघाले. शोधत असता 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 त्या ठिकाणी गोपाळपुऱ्यापर्यंत आले आणि गोपाळपुऱ्यामध्ये ज्या वेळेस जनाबाई दळण दळते आणि त्यांच्या समोर पंढरीचे पांडुरंग परमात्मा बसले हे बघितल्यानंतर सगळी ते म्हातारी लोक तिथे आली आणि सांगितलं का हो, आम्ही तुमच्यासाठी एवढ्या पहाटे थंडी गारठ्याचं काकडा करतो आणि तुम्ही इथं येऊन इथं दळण दळू लागताय, उद्यापासून काकडा बंद. असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, नाही नाही नाही, उद्यापासून येणार नाही. तुम्ही काय करा, पुन्हा एकदा काकडा करा. मी आता उद्यापासून येणार नाही. उद्या परत पहाटेची वेळ झाली, दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ झाल्यानंतर पुन्हा एकदा जनाबाई दळण दळायला लागल्या आणि म्हणायला लागल्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहोते, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ज्यावेळेस ये रे बा विठ्ठला म्हटलं, भगवंताने राऊळ सोडलं. भगवंत जनाबाईजवळ येऊन बसले आणि पुन्हा तोच प्रकार. तिसरा दिवस उगला आणि तिसरा दिवस उगल्यानंतर आता मात्र सगळी लोक त्या ठिकाणी सांगायला लागली, देवा उद्यापासून 100% आम्ही आता काकडा बंद, आम्ही येणार नाही, असं नाही तसं नाही तसं नाही, हे नाही ते नाही. आता मात्र देवाला खूप बोलणी बसली म्हणून जनाबाईने ठरवलं की आज उद्या त्या ठिकाणी आपण दळण दळत असताना पहाटेच्या वेळी देवाला आवाज द्यायचा नाही, देवाच्या ओव्या गायच्या नाही, मुक त्या ठिकाणी भजन करायचं, देवाला बोलवायचं नाही. चौथा दिवस उगला आणि चौथा दिवस उगल्यानंतर त्या ठिकाणी तिने मुक दळण केलं. दिवसभराचे 4 वाजले, संध्याकाळचे 4 वाजले, तरी सुद्धा तिने आवाज दिला नाही. आणि आता मात्र भगवान परमात्म्याला करमेना, जनीचा आवाज काही या कानावर आला नाही. म्हणून त्या ठिकाणी विश्रामाच्या वेळेत असताना भगवान परमात्म्याने राऊळ सोडलं आणि जनाबाईकडे आले. जनाबाईला विचारलं, का ग जनाबाई, अगं आज सकाळपासून तुझा आवाज ऐकला नाही, आज पहाटे तू ओव्या गायला नाही, काय कारण? तिने सांगितलं, देवा माझ्यामुळे तुला जर त्या ठिकाणी शिव्या येत असेल, बोलणी खात असेल तर माझा दळण करून तुझं नामस्मरण करून काहीच उपयोग नाही. माझ्यामुळे मला कोणीही काही बोललं तरी चालेल, पण माझ्यामुळे तुला त्या ठिकाणी बोलणी भेटली पाहिजे नाही. म्हणून भगवंताने जनाबाईला समजावून सांगितलं, जनाबाई एक काम कर ना, मी भक्ताकरिता काहीही करायला तयार आहे. जो माझ्यावर कळकळून प्रेम करेल मी त्याच्याकडं त्या ठिकाणी भरभरून त्याला मी आशीर्वाद देईन, भरभरून त्याच्याकडे जाण्याची मला ओढ आहे. ज्याप्रमाणे भक्ताला माझ्यापर्यंत येण्याची ओढ आहे त्याचप्रमाणे मला सुद्धा चांगल्या भक्ताची गरज आहे, मला सुद्धा चांगल्या भक्ताची ओढ आहे. असं म्हटल्यानंतर जनाबाईला सांगताय, काका जनाबाई मी भक्ताकरिता काहीही करायला तयार आहे. एक काम कर ना, तू विठ्ठलाच्या स्वरूपात न बोलवता दुसऱ्या अनंत अवतार मला घेता येतात. तू कुठल्याही अवतारात मला बोलव, मी कुठल्याही अवतारात तुला भेटायला येईन, पण तू तुझ्या ओव्या, तू तुझं भजन मात्र बंद करू नको. 5
5वा दिवस उगला आणि सुंदर अशी त्या ठिकाणी दळायला सुरुवात केली. पण भगवंताचे शब्द मात्र कानामध्ये आणि अलगत मुखातून त्या ठिकाणी शब्द बाहेर निघले. ये ग विठाबाई, हे माझे पंढरीचे आहे, माझे पंढरीचे आहे, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई. एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. एक विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. एक विठाबाई माझे पंढरीची आई. ज्यावेळेस विठाबाई आणि आई असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. देवाने राव सोडलं, पण तसेच आले का होते आता? आई म्हटल्या गेलं तसेच नाही आले. रुक्मिणी आई साहेबांच्या रावळात गेले आणि रुक्मिणी आई साहेबांचं सुंदर असं पातळ नेसलं. कोणी? जगाच्या मालकानं. काय? जगाच्या मालकानं पातळ नेसलं, सुंदर पदर घेतला आणि पदर घेऊन त्या ठिकाणी रुपया एवढं कुंकू त्या ठिकाणी लावलं आणि सुंदर कंबरपट्टा, पायात जोडवे, चाळ, बांगड्या, कुंकू, झुंबर या सगळ्या जे 16 शृंगार स्त्रीचे सांगितले शृंगार करून त्या ठिकाणी कुठं गेले? जनाबाईकडे गेले. मला पुढचं तुम्हाला सांगायचं नाही, प्रत्येकाला पुढचं माहिती आहे, पण मला इथपर्यंतच तुम्हाला सांगायचं आहे का अशी कन्या असावी का जिनं देवाला बोलवावं, वेश बोलवून बोलवावं, जिनं देवाला अवतार बदलावायला लावावा, अशी कन्या असावी. अशी कन्येला जन्माला घाला. तुम्हाला मीराबाई सांगितली, जनाबाई सांगितली, अजून एक कन्या तुम्हाला सांगते ऐका. एक कन्या अशी होती तुकोबरायांची, तुकोबराय आणि ह्या तुकोबरायांची मुलगी भागीरथी. या भागीरथीचं जर चरित्र ऐकलं तर ऐका. अनगडशहा नावाचा एक व्यक्ती, या अनगडशहाला वाटायचं जगामध्ये सर्वात चमत्कारी मीच आहे, जगामध्ये सर्वात जादूगार मीच आहे आणि माझ्यापेक्षा मोठं या जगात कोणी नाही आहे. कारण या अनगडशहाकडं असं एक कटर होतं जे कधीच भरत नव्हतं. त्याच्यामध्ये किती काही टाका ते भरत नव्हतं. जादू ही टोकरी होती, जादू ही टोकरी आपल्या भाषेमध्ये. आणि मग ह्या जादू ही टोकरीमध्ये या अनगडशहाला वाटायचं सगळ्यात मोठा मी, सगळ्यात मोठा मी, सगळ्यात मोठा मी. मग या अनगडशहाला एका जणाने सांगितलं, अरे बाबा तुझ्यापेक्षा 2 व्यक्ती आहे अजून या जगात, कोण आहे माझ्यापेक्षा जगात मोठं? सांगितलं, एक मोरया गोसावी आणि एक देहू निवासी तुकोबरा आहे. ज्यावेळेस असं कळालं त्यावेळेस या अनगडशहाने काय करावं, चिंचवडमध्ये आले आणि या मोरया गोसावीच्या घरी गेले. या मोरया गोसावीला म्हटले भिक्षाम देही, भिक्षाम देही. आणि या भिक्षाम देही केल्यानंतर या अनगडशहाला ज्यावेळेस भिक्षाम देही कटोर में कुछ डाल दो असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस या मोरया गोसावी काही ज्याच्याकडे ते भिक्षा आहे ते भिक्षा त्या ठिकाणी टाकायला सुरुवात केली. पण खूप भिक्षा टाकली, सगळं टाकलं, पण कटोरी मात्र भरली नाही. अनगडशहाला आनंद झाला. एक तर माणूस कटला, एक माणूस माझ्यापेक्षा नाहीये, एक माणूस माझ्यापेक्षा त्या ठिकाणी जादूगार नाही, मीच त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि जगामध्ये आता मात्र एकच उरला, तो म्हणजे देहू निवासी तुकोबराय. ते म्हणजे देहू निवासी तुकोबराय. आणि या तुकोबरायांच्या देहू गावामध्ये हा अनगडशहा आला. अनगडशहा आल्यानंतर गावात विचारलं, तुकाराम महाराजांचं घर कुठे आहे, ते कुठे राहतात? गावकऱ्यांनी सांगितलं इथे इथं राहतात. तुकोबराय काही कामानिमित्त बाहेर गेले. आणि मात्र तुकोबरायांची पत्नी, जिला तुकोबराय आवली प्रेमाने म्हणायचे, ती सुंदर असं दळण करत होती. आणि दळण करत असताना त्यावेळेस तो अनगडशहा द्वारा पुढे आला. भिक्षाम देही कटोरे में कुछ डाल दो, भिक्षाम देही कटोरे में कुछ डाल दो असं म्हटल्या भागीरथीने ऐकलं. भागीरथीने ऐकल्यानंतर काय करावं, आपली आई दळण करते म्हणून थोडंसं पीठ हात, आता 5 वर्षाची मुलगी किती एवढीशी हात, आणि तिने एवढीशी ओंजळ भरून काय केलं, पीठ घेतलं. हे एवढीशी ओंजळ भरून पीठ घेतलं, कितीशी ओंजळ असेल ती, पण तरी सुद्धा आवलीनं हातावर मारलं आणि
हातावर मारल्यानंतर तिने काय करावं, बाप जे करतोय बापानं तर सगळं वाटून दिलंय, आता तू बी तेच करते का, खाती काय मग, म्हणून काय केलं, आवलीनं हातावर मारलं आणि हातावर मारल्यानंतर ते पीठ काय झालं, खाली पडून गेलं. पण पीठ मात्र, पिठाचा स्वभाव आहे तो हात लवकर सोडत नाही, हाताला लवकर सोडत नाही, म्हणून थोडंसं काही लागलेलं ते पांढरं पांढरं पीठ आहे. या पिठाने काय करा, ही भागीरथी बाहेर बाहेर धावत 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 आली आणि अनगढ शहाच्या त्या कटोरीमध्ये असं झटकलं. काय केलं, असं झटकलं, ती कटोरी मात्र भरभरून बाहेर यायला लागली. ज्यावेळेस हे बघितल्यानंतर अनगढ शहा डोक्याला हात लावून त्या छोट्याशा मुलीला बघताय का, जर तुकाराम महाराजांची मुलगी एवढी चमत्कारी असेल, इतका अधिकार तिचा असेल, तर तुकाराम महाराजांचा अधिकार किती असेल, तुकाराम महाराज किती मोठे असेल हे त्या ठिकाणी कळलं. अजून सुद्धा भागीरथीचा अधिकार जर बघायचा झाला तर भागीरथीचा पुढे त्या ठिकाणी विवाह झाला आणि येलवडी, देहूच्या शेजारी एक येलवडी गाव आहे, या येलवडी गावामध्ये या भागीरथीला देण्यात आलं. आणि भागीरथीला देण्यात आल्यानंतर काही दिवसानंतर एक जी काही भाजीवाली महिला होती, भाजी विकणारी, देहू गावातून येलवडी गावात यायची आणि भाजी घ्या भाजी घ्या भाजी घ्या त्या ठिकाणी म्हणायची. पण ज्यावेळेस भागीरथीकडे यायची, भागीरथीकडे आल्यानंतर ती काय करायची, तुझ्या वडिलांनी आज तुकाराम महाराजांनी असं कीर्तन केलं, आज तुकाराम महाराजांनी तसं कीर्तन केलं, तुकाराम महाराजांची तब्येत अशी आहे, तुझ्या वडिलांची तब्येत अशी आहे, तुझ्या आईची तब्येत अशी आहे, या सगळी ख्याली खुशाली ती महिला, ती भाजीवाली त्या ठिकाणी भागीरथीला द्यायची, सांगायची. आणि सांगत असताना 8 दिवस झाले, 9 दिवस झाले, 10 दिवस झाले, पण ती भाजीवाली मात्र आता येलवडी गावात येईनाय. म्हणून भागीरथीचं लक्ष संपूर्ण त्या रोडकडे आहे, त्या रस्त्याकडे आहे. का तर ती भाजीवाली का येत नाही आहे, मला माझ्या वडिलांची ख्याली खुशाली का सांगत नाही आहे. पण इकडं देहू गावात झालं असं होतं, तुकोबराय सदेह वैकुंठाला निघून गेले होते आणि संपूर्ण देहूवर त्या ठिकाणी संकट आलं होतं, संपूर्ण देहू गाव त्या ठिकाणी रडत होतं. आणि मग 10 दिवस झाले, 11 दिवस झाले, 12व्या दिवशी मात्र त्या महिलेने विचार केला की आता मात्र घर चालवण्याकरिता आपल्याला भाजी विकायला जावंच लागेल. येलवडी गावात त्या ठिकाणी ती भाजीवाली गेली आणि गेल्यानंतर भाजीवाली ज्यावेळेस दिसली, भागीरथीला आनंद झाला आणि भागीरथी तिच्या जवळ गेली. का हो आजी, का हो मावशी, अहो 10-12 दिवस झाले तुम्ही आला नाही, काय कारण. सांगितलं, काय सांगावं तुला, माझ्या वडिलांनी कीर्तन कसं केलं, काय सांगितलं कीर्तनात. अगं तुला काय सांगावं, आजपासून गेल्या 8-10 दिवसापासून तुझ्या वडिलांनी कीर्तन केलं नाही आणि इथून पुढे ते कीर्तनही करणार नाही किंवा त्यांचा आवाजही आपल्याला ऐकायला भेटणार नाही, त्यांचं कीर्तन कधी आपल्याला ऐकायला भेटणार नाही. असं म्हटल्यानंतर भागीरथी म्हटली, काय बोलताय तुम्ही, असं काय बोलताय, काय झालं सांगा. सांगितलं, तुझे वडील सदेह वैकुंठाला निघून गेले, आता मात्र ते आपल्याला दिसणार नाही. भागीरथी धडाम अशी जागेवर पडली आणि जागेवर पडल्यानंतर सांगितलं, ऐका, माझे वडील मला सोडून जाऊ शकत नाही, माझे वडील माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही. बाप आणि लेकीचं नातं असं अतूट असतं का त्या नात्याला कोणीच तोडू शकत नाही. इतकं अतूट नातं जीवनामध्ये जर सत्य आणि खरं नातं जर कोणतं असेल तर ते फक्त बापाचं आणि लेकीचं आहे. आणि मग इतकी रडायला लागली, ती भाजीवाली निघून गेली. भागीरथी बेभान रडायला लागली, सगळी लोक भागीरथीला वेडी वेडी म्हणायला लागले. इतकी रडायला लागली की रडणं मात्र शांत होईना. वरती त्या ठिकाणी वैकुंठामध्ये भगवान परमात्मा तुकोबरायांना सांगतायत, ऐका, लक्ष देऊन ऐका, तुकोबरायांना सांगतायत, तुकोबराय ऐका ना, तुमच्या मुलीला समजवण्याकरता मी जाऊ का. कोण म्हणतंय, भागीरथीचा अधिकार ऐका, संतांचा अधिकार किती मोठा आहे. साधू संतांचा अधिकार सोपा नाही आहे. ज्याला संत भेटतात त्यालाच देव भेटतात. देवाच्या असेच कुणालाही भेटत नाही, एकदा संत भेटावे लागतात आणि मगच देव भेटतो. देव भगवान परमात्मा तुकोबरायांना सांगताय, तुकोबराय तुमच्या मुलीला समजवण्याकरता मी जाऊ का. तुकोबरायांनी सांगितलं, देवा माझी मुलगी कुणाचंच ऐकणार नाही, तुम्ही जरी गेले ना तरी सुद्धा ऐकणार नाही. एक काम करा, एक करू द्या ना देवा, एकदा मात्र वैकुंठातून खाली जाऊ द्या ना, 2 मिनिटात फक्त माझ्या मुलीला सांगतो, काही क्षणात मुलीला सांगतो आणि मग त्या ठिकाणी वरती येतो. असं म्हटल्यानंतर मला सांगा, आजपर्यंत वैकुंठात गेलेलं माणूस कधी खाली आलंय. पण तुकोबरायांना आपल्या मुलीकरता यावं लागलं. तुकोबराय त्या ठिकाणी खाली आले आणि तुकोबराय इतर कुणालाच दिसत नाहीये, परंतु भागीरथीला मात्र दिसतं. भागीरथीला समजावून सांगितलं, भागीरथी आज तुझ्या हाकेला मी आलोय, पण इथून पुढे मी येणार नाही, इथून पुढे तुम्हाला आवाज द्यायचा नाही का, इथून पुढे रडायचं नाही, कारण एकदा वैकुंठाला गेलेली व्यक्ती
परत वापस येऊ शकत नाही, वापस येतही नाही. म्हणून तुम्हाला बोलू नको, तुम्हाला त्या ठिकाणी आवाज देऊ नको बाबा. आता इथून पुढे आवाज देणार नाही हो बाबा. पण एक काम करा ना, एक काम करा ना बाबा, फक्त एकदा माझ्या हातचं खाऊन जा. तुम्हाला शेवया आवडतात ना देवा? बाबा तुम्हाला शेवया आवडतात, फक्त एकदा मात्र माझ्या हातून शेवया खाऊन जा. त्या भागीरथीनं सांगितलं, अगं वैकुंठात गेलेला व्यक्ती खाली आल्यानंतर काही खाणार नाही, काही खात नाही. पण भागीरथीच्या प्रेमापुढं तुकोबरायांना खावा लागल्या. त्यावेळेस शेवया गेल्या आणि या शेवयांवर टाकायला दूध पाहिजे होतं. म्हणून दूध शोधण्याकरिता ही भागीरथी इर्द गिर्द शेजारी पाजारी प्रत्येकाला सांगतेय, माझा बाबा आलाय, माझे बाबा आले, वैकुंठातून परत आले. लोक म्हटलं येडी झाली का, गेलेला माणूस कधी वरती खाली येतो का, ही पागल झाली, ही वेडी झाली, वेडी वेडी वेडी. म्हणून त्या ठिकाणी भागीरथीला नाव ठेवायला लागली, हसायला लागली. परंतु तुकोबराय भागीरथीलाच दिसत होते. आणि ज्यावेळेस तुकोबरायांना शेवयाच खाऊ घालायच्या, पण दूध मात्र कोणी द्यायला तयार नाही. शेवटी तुकोबराय त्या ठिकाणी सांगताय, ऐक भागीरथी, तुला मला शेवयाच खाऊ घालायच्या आहे ना, आणि तुला मला दूधच पाहिजे ना, दूधच पाहिजे. तुला एक काम कर, त्या येलवडी गावामध्ये एक येलेश्वर महादेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या बाहेर एक दगडी नंदी होता. काय होता? नंदी. या नंदीचं त्या ठिकाणी काय करावं हे तुकोबराय आणि ही भागीरथी या नंदीकडे गेले आणि दगडी नंदीचं दूध त्या ठिकाणी भागीरथी आणि तुकोबरायांनी काढलं आणि त्या शेवया आणि भात खाऊ घातला. येलेश्वरात पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरात पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, काढिले, काढिले. त्याचं म्हणणं टाइम झालाय ताई, म्हणून तो सारखं सारखं खाली जातोय. येलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले. एवढा अधिकार कुळी कन्या, कशी कन्या असावी तर भागीरथी सारखी असावी. कशी कन्या असावी तर जनाबाई मीराबाई सारखी असावी. कन्या अशी असावी. पुत्र एका मिनिटात पुत्र सांगू का? एकाच मिनिटात पुत्र कसा असावा तर शिवाजी महाराजांसारखा असावा. पुत्र कसा असावा तर ज्ञानोबरायांसारखा असावा, तुकोबरायांसारखा पुत्र असावा. म्हणतात ना जन्माला एकच घाला पण चांगलं घातलं पाहिजे. असा पुत्र पाहिजे का ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पाहिजे. ऐसा पुत्र देई संता त्याचा तिही लोकी, ऐसा पुत्र देई देवा त्याचा तिही लोकी झेंडा. असा पुत्र असावा की त्याचा तिन्ही लोकी त्या ठिकाणी झेंडा असला पाहिजे. ज्ञानोबरायांसारखं, ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस समाधी संजीवन समाधी घेतली त्यावेळेस पंढरीश पांडुरंग परमात्मा रडायला लागले आणि रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, देवा अनेक संत आले, अनेक संत गेले, का रडताय तुम्ही? कशासाठी का रडताय तुम्ही? का रडताय? किती संत आले, किती संत गेले, पण या एवढं रडताना तुम्हाला कधी बघितलं नाही. त्यावेळेस पंढरीश पांडुरंग परमात्मा सांगताय, रुक्मिणी तुला माहितीये का, हा देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नैनी, ते प्राण संजीवनी जाणतळे लोक्यासी. हा एकच असा आहे का तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी वेगळा नाही आहे. असं एकच संत का जो जगामध्ये कधीच झालेलं नाही आहे, असं एकच संत आहे. रुक्मिणी आईसाहेब रडायला लागल्या. सर्व चरित्र ज्ञानोबरायांचं ज्यावेळेस सांगितलं पांडुरंगाने त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब रडायला लागल्या. आणि रुक्मिणीला पांडुरंग विचारताय, भगवान परमात्मा विचारताय, रुक्मिणी अगं माझा तो त्या ठिकाणी प्राण प्रिय होता म्हणून मी रडत होतो, पण तू का रडतीये? तर त्या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेब सांगताय, मी त्या ज्ञानोबरायांसाठी रडत नाहीये, तर मी त्या ज्ञानोबरायांच्या आई वडिलांकरता रडते. त्या ज्ञानोबरायांची आईची कूस किती पवित्र असावी का जिच्या पोटी ज्ञानोबरायांसारखा पुत्र जन्माला आलाय. म्हणून जीवनामध्ये काय करा तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, सात्विक पुत्राला जन्माला घाला. आई आपण हिताच्या ठिकाणी जागा राहतो तर त्याच्या आईवडिलांना तुकोबराय धन्यता देतात. याच्यात नवल नाही तर त्या ठिकाणी सात्विक पुत्राला जन्माला घातल्यानंतर देवाला त्याचा हरिक वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी किंवा परी माझ्या दैवा पार नाही. या ठिकाणी सुंदर अशा गेल्या 2 दिवसापासून आपण सर्वजण चालत आहात.
आणि 2 दिवसानंतर त्या ठिकाणी ज्याकरिता तुम्ही त्या ठिकाणी चालत आहात, ज्याकरिता एवढे कष्ट घेऊन त्या शेगाव क्षेत्री जात आहात, तिथं गेल्यानंतर जो आनंद आहे, तिथं गेल्यानंतर जे सुख आहे, ते सुखाला पारावर त्या ठिकाणी राहणार नाही. ज्यावेळेस भगवंताला, ज्यावेळेस त्या गजानन बाबांना तुम्ही बघणार आहात, ज्यावेळेस त्या संतांना बघणार आहात, हा गेलेल्या 4 दिवसाचा शिनभाग एका क्षणार्धात तुमचा त्या ठिकाणी निघून जाणार आहे. इतकी ताकद त्या संतांच्या चरणात आहे, इतकी ताकद त्या संतांच्या दर्शनात आहे. अतिशय थाटामाटात हा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला, आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी झालात, म्हणून सर्वांना त्या ठिकाणी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. तत्पूर्वी आपण सर्वजण या ठिकाणी गेल्या कालपासून आणि 3 दिवस, अजून 3 दिवस आपण सर्वांना हे सर्व कलाकार मंडळी साथ देणार आहेत. असे असणारे आमचे गायनाचार्य अमोल दादा शेळके, ज्यांनी अतिशय उत्तम प्रकारे साथ या ठिकाणी कीर्तनात दिली, म्हणून धन्यवाद. त्याचप्रमाणे रामेश्वर दादा, त्यांनीही उत्तम प्रकारे साथ दिली, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे विष्णू महाराज, त्यांनी या ठिकाणी सुंदर अशी साथ दिली आणि उरलेले 3 दिवसही त्या ठिकाणी साथ देणार आहे. या सर्व कलाकार मंडळींसाठी धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्यांनी कालपासून आणि 3 दिवस आपल्याला मृदुंगाची साथ देणार आहेत, असे असणारे शंकर दादा, आपल्या गावाचं रत्न आहे, बरोबर की नाही? बरोबर ना? हां, तुमच्या बघा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे जे असे काही पुत्र असेल तर त्याचा हरिक देवाला वाटतो. म्हणून देवाला जर हरिक वाटायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जर देवाला सात्विक वाटत असेल किंवा देवाने आपल्याला जवळ घ्यावं वाटत असेल तर तुम्हाला अखंड चिंतन विठोबाचंच करावं लागेल. त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले आमचे पतिराज रवींद्र महाराज अपार, तेही या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे धनंजय महाराज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असणारे धनंजय महाराज, त्याचप्रमाणे भगतसिंग दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे सर्व कलाकार मंडळी, टाळकळी मंडळी यांना धन्यवाद. उत्तम अशी साऊंड सिस्टीम, या साऊंड सिस्टीमवाल्या दादांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी चौकदार असतील, आमच्या ताई असतील विना घेऊन उभ्या, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याच दिंडीमध्ये पाहिलं नाही मी आजपर्यंत एवढी चांगली सिस्टीम, आणि त्याचप्रमाणे शूटिंग अतिशय उत्तम अशी या ठिकाणी शूटिंगचं आणि सिस्टीमचं या ठिकाणी काम करताय. या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनल, या ठिकाणी सुंदर अशी शूटिंग चालू आहे, म्हणून या शूटिंग काढणारे दादा असे असणारे गणेश दादा सोनोने, यांनाही मनपूर्वक धन्यवाद असेल. तुम्ही सर्वजण या ठिकाणी शिवाय देत का वैना, पण बसल्या, काही काही झोपत बसल्या, काही काही बसल्या आपल्या बळजबरीत धरून बसवल्या, आणि नाही ना असं काही. हां, मला वाटलं होतं 12 वाजेपर्यंत करावं, पण जाऊ द्या, आता दया आली मला तुमची, म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदात बसलात, म्हणून धन्यवाद. पुरुष मंडळींनाही धन्यवाद. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, माझ्या गजानन माऊलींच्या चरणी अर्पण करते. 2 मिनिटं फक्त गजानन माऊलीचं भजन करूया, सर्वांनी हात वर करायचे आणि या ठिकाणी सेवा संपन्न होईल. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय, बोलिले रे कुरे वेडे वाकोडे होते, नाही विचारीला अधिकार तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा.